नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरुखी. आज इयत्ता 6वी इतिहास या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण 6 आहे महाजनपद आणि इतिहास. या पाठामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये 3 मुद्द्याबद्दल आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायचा आहे. एक आहे जनपदे, दुसरा आहे महाजनपदे आणि तिसरा आहे मगध साम्राज्याचा उदय. या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहूयात. पहिल्यांदा इथे आकृती दाखवलेली आहे, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. जनपद म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणार आहोत. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओरिसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राजकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संतदार असे म्हटले जाईल. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. आता आपण महाजनपदे पाहणार आहोत. महाजनपदे म्हणजे नेमकं किती महाजनपदे होते प्राचीन भारतामध्ये त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. आता जनपदाबद्दल माहिती झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महाजनपदे. तर विद्यार्थ्यांनो, इथं तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता महाजनपदांमध्ये कोसल आहे, वत्स आहे, अवंती आहे, मगध आहे. अशा प्रकारे एकूण 16 महाजनपदांबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. दुसरा मुद्दा आहे या राज्यातील श्रावस्ती, कुसावती आणि साकेत ही नगरे तिथं प्रसिद्ध होती. त्यानंतर श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील चेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. म्हणजे कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. पुढचा आहे वत्स. बघा, वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासचा प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौसांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौसांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. राजा उदयन नंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. त्यानंतरचं आहे अवंती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले. त्यानंतरचा आहे मगध. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजन होते. बघा, मगध म्हणजे बिहारमधील पाटणा, गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजन होते. त्यानंतर राजगीर ही त्यांची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदांनी बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसारने गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण कोसल, वत्स, अवंती आणि मगध महाजनपदाबद्दल माहिती पाहिलोत. इथं नकाशामध्ये आपण 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6व्या शतकामधील भारताचा नकाशा पाहू शकतो. नकाशामध्ये उत्तरेला कंबोज, गांधार,
कुरु, मत्स्य, कोसल, मल्ल, वृज्जी, काशी, अश्मक म्हणा हे महाजनपदं आपल्याला, मगध म्हणा, अंग महाजनपदं आपल्याला पाहावयास मिळतात. तर विद्यार्थ्यांनो, जनपदांमध्ये काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. काही जनपदांना म्हणजे महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यात ही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. आता मगध साम्राज्याचा उदय आपल्याला पाहायचा आहे. पुढचा आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आहे मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. त्यानंतरच आहे मगध साम्राज्याचे नंद राजे. ह्या मुद्द्याबद्दल आपण पाहूया. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैनिक त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्यांच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणांनी पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ. 16 महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे काशी, बनारस, कोसल, लखनौ, मल्ल, गोरखपूर, वत्स, अलाहाबाद, चेदी, कानपूर, कुरु, दिल्ली, पांचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूरसेन, मथुरा, अशमक, औरंगाबाद, महाराष्ट्र, अवंती, उज्जैन, अंग, चंपा, पूर्व बिहार, मगध, दक्षिण बिहार, वृज्जी, उत्तर बिहार, गांधार, पेशावर, कंबोज, गांधार जवळ असं 16 महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे आपण पाहिलेले आहोत. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.